खवय्यांनो नमस्कार. भुकेची वेळ झालेली आहे आणि म्हणूनच आपला हा कार्यक्रम अगदी वेळेत सुरू झालेला आहे, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आज मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत. तुम्हाला फक्त उत्तम स्वयंपाक करून चालत नाही, तुम्ही घरामध्ये कसे वागता, कसे बोलता, भांग कसा पाडता, कसे खाता, हे सगळं तुम्हाला फार मन लावून करावं लागतं. त्याचं कारण असं आहे, आता मी जुळ्या बाळांचा बाबा आहे. मी घरामध्ये बाहेरचा एकदा शब्द वापरला की तो शब्द माझे मुलं बरोबर उचलतात. मी माझ्या बायकोशी कसा बोलतो ते नंतर त्यांच्या आईशी तसं बोलतात. मी वस्तू कशा ठेवतो याचं ते अनुकरण करतात आणि मी कसा जेवतो हेही पाहतात आणि त्याच पदार्थांवरती ताव मारतात. थोडक्यात काय, संस्कार करणं हा फक्त बसून मांडी घालून शिकवण्याचा भाग राहिलेला नाही, तर तुमच्या आयुष्यात तुमची वर्तवणूक आणि तुमचं वागणं, तुमचं संयम ठेवणं, तुमचं अँग्री होणं किंवा तुमचा राग येणं, या सगळ्या गोष्टीवरती मुलांचं प्रचंड लक्ष असतं आणि त्यातून त्यांचं सर्वांगीण विकासाचं सूत्र दडलेलं असतं. हे मी सगळं आज का सांगतोय, कारण आज ज्या येणाऱ्या माऊली आहेत त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये एक साम्य आहे. त्यांनाही जुळ्या मुली आहेत आणि मला जुळी मुलं आहेत. आपल्या स्वयंपाकघरात आज स्वागत करूया श्रुतिका बेलगावकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्ते. या श्रुतिकाजी, फार मनापासून तुमचं स्वागत. धन्यवाद. कशा आहात तुम्ही? खूप छान, मजेत. कुठून आलायत? नाशिक वरून आले. कोण कोण असतं घरी? घरी माझ्या जुळ्या मुली, त्यानंतर मिस्टर आणि सासू सासरे, वा. अशी आमची खूप छान आनंदी फॅमिली आहे. फारच छान. मिस्टर काय करतात? मिस्टर MKCL मध्ये आहेत. बर. नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना घरी पण शिक्षक आणि शाळेतही शिक्षक. वा वा वा, फार छान. या सगळ्या तारांबळीमध्ये स्वयंपाक पाणी करायला काय मावशी आहेत का तुमचं? तुम्ही नाही, करता रोज? माझं विशेष असं आहे की मला स्वतःला बाहेरचं अजिबात आवडत नाही. नाही. हॉटेलिंग म्हणजे आमचं 99% नाही म्हटलं तरी चालेल. माझ्या मुलींचे वाढदिवसही आम्ही इतके जोरदार सेलिब्रेशन करतो, तेही घरामध्येच. 50-50 माणसं जरी असले तरी मी सगळं घरीच करते. सगळं तुम्ही करता? म्हणजे इव्हन केक पासून सुद्धा घरीच. म्हणजे तुम्ही बाहेर जाण्याचा हट्ट करतच नाही? करतच नाही. किती चांगल्या पत्नी आहात तुम्ही. पण मग याच्यावरनं सुद्धा खूप भांडणं होतात घरात. काय? की आई तू आम्हाला कधी संधीच देत नाही बाहेर नेण्याची, जाण्याची, बाहेरचं खाऊ घालण्याची. सगळं तू म्हणते मी घरीच करते. फारच छान. तुम्ही 1% वेळेला बाहेर जाता, 99% वेळेला घरी करता. आमच्याकडे थोडस उलट आहे. काही हरकत नाही, पण आज इकडे आपल्याला छान स्वयंपाक करायचा आहे. चला स्वयंपाक घरात जाऊया आणि पदार्थांवरती फोकस करूया. या श्रुतिका मॅडम, तुमच्या मुलींची नावं काय आहेत? निधी आणि नभा. निधी आणि नभा. फारच छान. श्रुतिकाजी, चला आता आपण पदार्थांकडे जाऊया. हा पदार्थ तुम्हाला कोणी शिकवलाय? हा माझ्या सासूबाईंनी शिकवलाय. अर्थात हा शिकवला असं नाहीये. माझ्या बाळणपणामध्ये, म्हणजे जेव्हा जुळ्या मुली झाल्या त्यावेळेस मला गोड काही आवडत नाही खायला, विशेष म्हणजे. त्यामुळे बाळणपणाचे जे डिंकाचे लाडू वगैरे, खिरी, हे प्रकार काही मला आवडत नसत. मग आता रोज उठून मला नाश्त्याला काय द्यायचं, तर मग आमच्या सासूबाई ही हारोळी करून द्यायच्या. हारोळी, लसणाच्या भुरक्यातली हारोळी. हारोळी लांबच्या माणसाला देतात ती आरोळी, आणि यांच्या सासूबाईंना शिकवली ती हारोळी. फारच छान. आणि याला नाशिक साईडला गाकर असं सुद्धा म्हणतात. गाकर हा पदार्थ मला वाटतं चायांनी जर करून दिला, अतिशय सोपा, पौष्टिक, तर मुलं आवडीने जरूर खातील. वा, हे सांगताना मध्येच तुमच्यातली शिक्षिका डोकावली थोडीशी, हो की नाही? फारच छान. हारोळीसाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. श्रुतिका मॅडम, हारोळीचं साहित्य आम्हाला सांगा. दूध, कणिक, रवा, त्यानंतर खोबरं, तूप, डाळवं, शेंगदाणे, तीळ, लाल सुक्या मिरच्या, लसूण, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ, बडीशेप, जिरे, खसखस आणि ओवा. जरा खमंगवालाच पदार्थ दिसतोय. खमंग, खुसखुशीत, पौष्टिक. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही हे बाळणपणात खायचं. हो, पण मग जेव्हा बाळणपणात मी खायचे त्यावेळेस लसूण आणि मिरचीचं प्रमाण अगदी कमी असायचं. मी हेच विचारणार होतो, कारण बाकीचे पौष्टिक इन्ग्रेडियंट तसेच असायचे. लसूण मिरची आमच्या सासूबाई अवॉइड करायच्या, पण आता आपण टेस्ट साठी खाऊ शकतो, वाढवू शकतो, घालू शकतो, कारण तेव्हा उग्र खाऊ नये असं म्हणतात. तर त्याच्यामुळे चला, पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि पारंपरिक आहे. काय करूया? पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया हारोळीसाठीची. त्यासाठी आपल्याला एक बाउल लागेल.
आता आपण सगळ्यात आधी कणिक घेऊया हारोळीसाठी. त्यानंतर थोडासा जाड रवा घ्यायचा. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी बडीशेप. हे सगळं थोडंसं चवीपुरतंच टाकायचंय. याला काही सढळ हात आपला घ्यायचा नाही, स्वादापुरता. स्वादापुरतं. बडीशेप नंतर आपण जिरे घातले. आता खसखस खसखस भाजून घेतली वाटतं. हो, खसखस. त्यानंतर थोडासा ओवा. हे सगळं असं थोडं थोडंसंच टाकायचं. तीळ मात्र तुम्ही भरपूर टाकू शकता, तिळाची आवड तुमच्यावर आहे. साधारण चमचाभर तीळ. आता आपल्याला हारोळीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी दूधच वापरते, कारण पौष्टिकता वाढते. पण पाण्यातही मळलं तरी चालतं. ठीक आहे, आपण दुधात मळूया. आता हे आपलं मळून झालेलं पीठ आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. जरा त्याला विश्रांती देऊया. बाजूला ठेवतो. तोपर्यंत काय करायचं आता आपण भुरका करून घेऊया हारोळीसाठीचा. त्याच्यासाठी आपण एक पॅन घेऊया. थोडंसं तेल टाका. बस थोडंसं आणि थोडंसं. आता आपल्याला हे एक एक साहित्य भाजून घ्यायचंय तेलावरती खरपूस होईपर्यंत. आधी काय भाजूया? आधी शेंगदाणे भाजूया. पाककला ही देखील फार पेशन्स ठेवूनच करावी लागते. हो, खरंय. तुम्हाला टीचिंग प्रोफेशन मध्ये येऊन किती वर्ष झाली? आता मी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेत आता मला 9 वर्ष झाले, पण तसे टीचिंग प्रोफेशन मध्ये येऊन मला 17 वर्ष झाले. तुमच्या घरामध्ये कुणी आधी होतं का टीचर? हो, माझ्या चुलत सासूबाई आहेत शिक्षिका, म्हणजे त्या मुख्याध्यापिका होत्या. त्यानंतर माझे सासरे, चुलत सासरे ते प्रोफेसर होते. माझे मिस्टर सुद्धा एज्युकेशन मध्येच काम करतात. त्यामुळे माझ्या सासूबाई देखील लहान गटाच्या शिक्षिका होत्या. म्हणजे त्यामुळे आमच्या घरामध्ये वारसा आहेच शिक्षणाचा. आपले शेंगदाणे भाजून झालेत. आता आपल्याला खोबरं भाजायचंय, पण तेल टाकायची आवश्यकता नाहीये, कारण पुरेसा तेलकटपणा पॅनला आहे. तर खोबरं भाजून घेऊया. खोबरं पण तांबूस रंगावरतीच भाजून घ्यायचंय. करपवू नाही द्यायचं. तुम्हाला एक आठवण सांगू का माझी, श्रुतिका मॅडम? मी नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेलो होतो. आधी काय भाजूया सांगा? आता आपण थोडेसे तीळ भाजून घेऊया. तीळ. नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेलो होतो आणि 1.5 महिन्याचा दौरा असल्यामुळे थोडस मी तिकडचं तेच खाऊन, अर्थात मराठी लोक आपल्याला छान खायला घालतातच, पण एक थोडासा एका पॉइंटला वैताग येतो. तुम्हाला खोटं वाटेल, नाटकाच्या थिएटरला जाताना मला MH15 नावाचं एक हॉटेल दिसलं. हे मी अमेरिकेत कुठल्या, मला तर शहराचं नाव आठवत नाही, क्लिव्हलंड होतं का सिएटल. तिळही झालेत भाजून आपले. मी ते हॉटेल पाहिल्यानंतर आयोजकांना म्हणलं आपण इथे जाऊया का. आम्ही MH15 नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे मला अस्सल मराठमोळ्या लोकांनी अस्सल मराठमोळा बेत खाऊ घातला. इतकं ते नाशिककरांचं नाशिकवरचं प्रेम, अर्थात कुठल्याही माणसाचं आपल्या गावावरचं प्रेम असतं. आणि नाशिक म्हणल्यावर नाशिक मिसळ आपोआप येतेच. आहेच की. नाशिकची मिसळ म्हणजे थोडासा वाद आहे. पुणेकर म्हणतात त्यांची फेमस, नाशिकवाले म्हणतात आमची भारी, कोल्हापूरकर म्हणतात आमची लई नादर. प्रत्येकाची चव वेगळी, स्वभावानुसार. आमच्या परभणीवाल्यांचं फार चांगलं आहे. आम्ही सगळ्यांची खातून कुणालाच चांगलं म्हणत नाही. चांगलं म्हणतो.